महाराष्ट्रात काही दिवसांपासून MPSC स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। ठिकठिकाणी त्यांची आंदोलनं सुरू आहेत आणि यामागचं कारण म्हणजे MPSC अर्थात राज्य लोकसेवा आयोगानं घेतलेला एक निर्णय। तो म्हणजे MPSCच्या पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा। वेळ वाचेल, खर्च वाचेल आणि पारदर्शकता राहील असं सरकारचं म्हणणं आहे। तर MPSCच्या विद्यार्थ्यांनी नॉर्मलायझेशन सारखे अनेक आक्षेप असणारे मुद्दे मांडलेत आणि UPSCची परीक्षा ऑफलाईन होतीये, मग MPSCची का नाही असं म्हणत भविष्यात जोरदार आंदोलनाचा इशाराही सरकारला दिलाय। काय आहे हे प्रकरण? आयोगानं परीक्षा पद्धतीत असा बदल करण्यामागची कारणं काय आहेत? विद्यार्थी विरोध करतायत ते मुद्दे नेमके कोणते आहेत? दोन्हींच्या बाजू कशा आहेत हे सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। मागच्याच महिन्यात MPSC म्हणजेच राज्य लोकसेवा आयोगानं परीक्षा पद्धतीत काही बदल केले। ते म्हणजे ऑफलाईन होणारी पूर्व परीक्षा ऑनलाईन घेण्याचा आणि दुसरा म्हणजे मुख्य परीक्षेत ऑप्शनल सब्जेक्ट बंद करण्याचा। यातल्या पहिल्या मुद्द्याला महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून विरोध होतोय। राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा ऑनलाईन घेण्यामागची नेमकी काय भूमिका होती? तर पहिलं म्हणजे प्रश्नपत्रिकेची मोठ्या प्रमाणात छपाई करावी लागते, वितरण करावं लागतं, एक मोठी यंत्रणा त्यासाठी उपलब्ध करून द्यावी लागते आणि या सगळ्यात वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होतो। दुसरं कारण म्हणजे निकाल लावायला उशीर होतो। लाखो पेपर चेक करायला वेळ खूप जास्त असल्यामुळे निकाल लागायला अर्थात उशीर लागतो। आणि तिसरं म्हणजे परीक्षा पद्धतीत पारदर्शकता यावी, कारण हल्ली पेपर फुटीची प्रकरणं वाढताना दिसत आहेत। बऱ्याच परीक्षा ऑनलाईन होत आहेत, म्हणूनच MPSCच्या पूर्व परीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्यात। हे असे साधारण 3 मुद्दे MPSCचे। आता विद्यार्थ्यांची बाजू नेमकी काय? तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की एकतर ऑनलाईन परीक्षा जेव्हा होते तेव्हा ती सत्रांमध्ये म्हणजे शिफ्टमध्ये होते। सगळ्यांची परीक्षा एका वेळी होत नाही, वेगवेगळ्या स्लॉट्समध्ये ती होते आणि प्रत्येक सत्राची प्रश्नपत्रिका वेगळी असते। या सगळ्यामध्ये होतं असं की प्रत्येक प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी ही सारखी नसते आणि मग निकाल लावताना आयोग नॉर्मलायझेशन करतं। नॉर्मलायझेशन म्हणजे निकालातला ॲव्हरेज ब्रॅकेट काढून दिलेले गुण, म्हणजे थोडक्यात पर्सेंटेज ऐवजी पर्सेंटाईल काढले जातात। पण या गुंतागुंतीच्या सांख्यिकीय प्रक्रियेवर विद्यार्थ्यांचा मात्र आक्षेप आहे। त्यांच्या मते या सगळ्यामुळे गुण वर खाली होण्याची शक्यता असते, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना एकच प्रश्नपत्रिका असं धोरण असायला हवं असं विद्यार्थी म्हणतायत। विद्यार्थ्यांचा दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या सुविधा ग्रामीण भागात नसतात। सर्व्हर डाऊन होणं, इंटरनेट कनेक्शन प्रॉब्लेम अशा अनेक समस्या निर्माण होतात। तसंच ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना संगणक हाताळायला प्रॉब्लेम्स येतात। त्यामुळे परीक्षा या पारंपरिक पद्धतीने पेन पेपरने म्हणजेच ऑफलाईन घेण्यात याव्यात। अनेक विद्यार्थी तर आता सरकार ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी खाजगी संस्थांना करोडोंचं टेंडर देण्यासाठी ही ऑनलाईन पद्धती आणत असल्याचंही म्हणतात। आता या झाल्यात आयोग आणि सरकार या दोघांच्या 2 बाजू। सरकारची ऑनलाईन परीक्षा घेण्याची काही कारणं तशी रास्तही वाटतात। अलीकडे पेपर फुटीचं वाढलेलं प्रमाण आपण सगळेजण पाहतोय। नीटमुळे आधीच देशात वातावरण तापलंय। ऑफलाईन परीक्षांमध्ये हे प्रमाण जास्त असतं कारण प्रश्नपत्रिका बरीच आधी छापली गेल्यानं तिथं पेपर फुटीला वाव असतो। ऑनलाईन परीक्षा घेऊन त्याचा संभाव्यतांना आळा घालता येऊ शकतो, पण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की परीक्षा ऑनलाईन घ्या पण मग सत्रांमध्ये ती घेणं आणि नॉर्मलायझेशन ही भानगड नको। विद्यार्थ्यांचा हा मुद्दा बरोबर वाटत असला तरी ही तेवढी सोपी गोष्ट नाहीये। MPSCच्या राज्यसेवेचा फॉर्म भरणाऱ्या 4.5 लाख मुलांची परीक्षा ऑनलाईन एकाच वेळी घेणं सोपं नाहीये। त्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात संगणक एकाच वेळी आहेत? परीक्षा केंद्र कुठे असतील? किती मोठी यंत्रणा कामाला लावावी लागेल आणि तेवढी आपल्याकडे आहे का? सर्व्हरला अनेक समस्या येणार नाहीत का? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात। नॉर्मलायझेशन ही प्रक्रिया ऑनलाईन परीक्षांमध्ये अगदी भारतात सगळीकडे राबवली जाते आणि तीही अनेक वर्षांपासून। पण काही काळापूर्वी झालेल्या बँकिंग सारख्या परीक्षांचे निकाल आल्यावर या पद्धतीकडे विद्यार्थी जरा साशंक नजरेनं पाहू लागलेत। ते बरोबर आहे की चूक हाही प्रश्न उपस्थित होतोय आणि विद्यार्थी म्हणतात की UPSC ऑफलाईन परीक्षा घेते, भारतातले अनेक राज्य ऑफलाईन परीक्षा घेतात, तर महाराष्ट्र का नाही? विद्यार्थी मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरतायत। विरोधी पक्षातले काही नेतेही आता त्यांना साथ द्यायला उतरलेत आणि विधानसभा आणि विधान परिषदेत हा मुद्दा उचलला जातो। त्यामुळे आता पुढे काय होतं हे पाहणं उत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? परीक्षा ऑनलाईन व्हाव्यात की ऑफलाईन? पारदर्शकतेसाठी परीक्षा ऑनलाईन घेणाऱ्या MPSCची बाजू बरोबर आहे की नॉर्मलायझेशन प्रक्रियेवरती आक्षेप घेणाऱ्या विद्यार्थ्यांची? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी लगावतीला सबस्क्राईब करायला विसरू नका।